पण आता आता तुमची स्वतःची पोटची मुलंच तुमचं ऐकत नाहीये. म्हणजे तो आदित्य, तो गेला त्या मोलकर्णी सोबत पळून, आणि हा प्रीतम, हा आता असा तुमचं इन्सल्ट करून निघून जातो. एक सासू मॉम, किर्लोस्कर एम्पायर संपत चाललंय की काय? हा, हे किर्लोस्कर साम्राज्य आता बुडतंय की काय? मला टेन्शनच आलंय. किर्लोस्कर साम्राज्य एका रात्रीत उभं नाही केलं दिशा. ते माझ्या आईबाबांनी कष्ट करून आणि रक्ताचं पाणी करून उभं केलंय, कळलं? त्यामुळे तसा पाया इतका कमकुवत नाही. आई एम सॉरी. हे बघ, यापुढे मी तुझा एकही शब्द नाही ओलांडणार. मला दादासारखं व्हायचंय आई. हे बघ, तू म्हणाली होतीस ना आपण जेवायला जातोय. चल, मी तयार आहे. प्रीतम, मनाविरुद्ध काहीही करू नकोस. आणि तिथे येऊन जर माझा अपमान करणार असशील तर मुळीच येऊ नकोस. आई, असं काही नाही होणार. आणि मी मनाविरुद्ध येत नाहीये. माझी स्वतःहून इच्छा आहे यायची. ठीक आहे, चल. नाही, मला नकोय, माझा उपवास. प्रीतम, जेवा ना थोडं. नकोय मला. सॉरी, पण ते फक्त खिचडीच खातात, बाकी काहीच खात नाहीत. प्रीतम सर तर कधीच उपवास करत नाहीत. मग आज जेवत का नाहीयेत? प्रीतम सरांनी तर कधीच खिचडी खाल्लेली नाही. मग नुसत्या खिचडीवर हे का राहतायत? करा सुरुवात. हो, चल. वहिनी, खरं सुरुवात. छान आहे जेवण. नंदा, हा, हे जेवण कोणी बनवलंय? बोलव त्यांना. अहिल्या, अगं काय झालं? ऍक्च्युली मी हे सर्वंट इथे आल्यानंतर नवीनच ठेवलेत. काही चुकलंय का त्यांचं? काही चुकलेलं नाहीये. जेवण अप्रतिम झालंय. मला काहीतरी बक्षीस द्यायचंय. त्यांना जिथे जाईल तिथे कुणा ना कुणाला बक्षीस द्यायचंच असतं. मला नाही दिलं कधी बक्षीस, इतकी कामं केली तरी. बर, थँक्यू. राजेश, आज जिने जेवण बनवलं तिला बाहेर बोलवून आणा. नाही, मला नकोय, माझा उपवास. प्रीतम, जेवा ना थोडं. नकोय मला. सॉरी, पण ते फक्त खिचडीच खातात, बाकी काहीच खात नाहीत. बाईसाहेब जेवणावर खूप खुश झाल्या. तुम्हाला त्यांनी बाहेर बोलवले. देवा, आज देवी आईंनी मला वळखू नये.
हे जेवण तू बनवलंस? कोणाच्या तरी हातची चव आठवली. हे घे, मी आता तुला हेच देऊ शकते. घे. अगं घे ना, त्या म्हणतायत तर. छान जेवण बनवलंयस. एक मिनिट. तुझा मास्क काढशील? मला चेहरा बघायचा आहे तुझा.